करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. श्रवण करूया. आपलं मन हे चंचल असतं. त्या चंचल मनाला एकाग्र ठेवण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. एकाग्र करून या मन, ध्यान, प्रेम आणि शांतता. एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते की कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहेत. शिष्य मागे वळून पाहतो. त्याची तर बोबडीच वळते. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का, पण त्याचा आपल्या गुरूंवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपण केलंच पाहिजे. या विचाराने तो शांत बसतो. तो गुरूंना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात की आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे. आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या 10 पट आहे. आणि आपण जर विरोध करून उपयोग तरी काय. आपण केवळ त्याला सामोरं जाऊ. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. मात्र त्या दोघांच्या आणखी तो वाघ जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते. त्याचे पाय थरथर कापू लागतात आणि तो चक्कर येऊन खाली पडतो. नंतर त्याला जाग येते. तेव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे. गुरु त्याला म्हणतात आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल ना तर ध्यानाच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण आपण उज्ज्वल करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास, पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले. तो जवळ पण माझ्या मनातला प्रेम जाणवलं, पण आपल्याला धोका नाही दिला. तो तिथूनच दूर निघून गेला. म्हणजे समर्थ म्हणाले प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत, ज्याचा वापर आता उत्तम रीतीने आपण केला गेला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.